तुम्हाला माहिती आहे का, माझ्या मम्मीसोबत मी माझ्या यूट्यूबच्या रेसिपींविषयी डिस्कस करत होती. तर माझ्या मम्मीने मला एक रेसिपी सजेस्ट केली. माझ्या मम्मीचं माहेर गुजरातचं आहे, तर तिने मला गुजरातची एक फेमस अशी रेसिपी सजेस्ट केली, जी करायला सोपी आहे, तेवढीच ती खूप टेस्टी आहे. मला पण ती रेसिपी इतकी आवडली, की मी पटापट ती करायला घेतली. बघा, त्यासाठी मी काय केलं माहिती आहे, 2 सुक्या खोबऱ्याचे डौल घेतले, त्याला मी पटापट खिसून घेतले. नंतर मी काय केलं, एका पॅनमध्ये थोडंसं तूप टाकले आणि त्यामध्ये मी मस्त खोबरा खीस भाजून घेणार आहे. यामुळे काय होईल, खोबरा खिसला एक क्रंचीपणा येईल, जे ओल्या खोबऱ्यामध्ये नाही येणार आहे. त्यामुळे आपण खोबरा पाक करताना सुक्या खोबऱ्याचाच वापर करणार आहे. बघा, छान असं कलर चेंज होईपर्यंत आपण खोबरं भाजून घेतलं. त्याला मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. नंतर मी काय केले, माझ्याकडे जेवढे ड्रायफ्रुट्स होते मी तेवढे घेतले. त्याला मी जाडसर असे कुटून घेतले आणि थोडंसं तूप टाकून पॅनमध्ये मी त्याला पण मस्त भाजून घेतले. यामुळे काय होईल, ड्रायफ्रुट्सला मस्त क्रंचीपणा येईल, खाताना ते एकदम छान लागेल. नंतर काय केले, मी त्याच पॅनमध्ये 1.5 वाटी साखर घेतली, 1 वाटी मी पाणी घेतले आणि त्याला पण मस्त मी मिक्स करून एक छान असं एकतारी पाक करून घेतला. बघा, एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तसंही उन्हाळा आहे आणि किचनमध्ये आपण गरमीमध्ये काम जेवढं सोपी होईल तेवढं करतो. तशीच ही झटपट रेसिपी आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तसे आपल्याकडे आता उन्हाळ्यामध्ये पाहुणे येतात, तर झटपट रेसिपी जर झाली तर खूपच चांगलं. बघा, नणंदबाई येते, नणंदबाईसाठी एकदा तुम्ही खोबरं पाक करून बघा. त्या पण खुश आणि तुम्ही पण खुश. बघा, आपला पण मस्त एक तारी पाक झालेला आहे. त्यामध्ये आपण जो क्रंची केलेला खोबरा आहे आपण ते टाकणार आहे आणि त्याला मस्त आपण मिक्स करून घेणार आहे. ही प्रोसिजर आपल्याला पटापट करायची आहे, नाहीतर लगेच ते घट्ट होईल. बघा, नंतर मी काय केलं, एका पात्राला तूप लावले आणि त्यावर मस्त मी आता हे व्यवस्थित प्लेन पसरून घेणार आहे. बघा, जे आपण सारण केलं होतं खोबऱ्याचं ते मस्त व्यवस्थित मी पसरून घेणार आहे. बघा, छान असं प्लेन करून घेणार आहे. आता त्याच्या मी पटापट असे स्क्वेअर शेप देऊन देणार आहे. थंड झाल्यानंतर स्क्वेअर शेप करायला आपल्याला जरा कठीण जाईल, म्हणून आपण ताबडतोब करायचे आहे. बघा, छान असे स्क्वेअर शेप झालेले आहे. नंतर मी थंड होऊ देणार आहे. नंतर त्याचे स्क्वेअर मी काढून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने आपला खोबरा पाक झाला आहे. बघा, झटपट रेसिपी झाली आहे, कमी वेळात आणि कमी सामग्रीमध्ये झाली आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी अशी रेसिपी आहे. बघा, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय.